नमस्कार, मी मोनिका. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज ही जी आषाढी एकादशी आहे तर ती आषाढातल्या शुक्ल पक्षातील 11व्या दिवशी येते, म्हणून तिला आषाढी एकादशी असं म्हणतात. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय सणांमध्ये या आषाढी एकादशीचं खूप महत्त्व आहे. तर बरेच राज्य ह्या आषाढी एकादशीशी जोडले गेलेले आहेत, जसं की आंध्र प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल. तर अशा बऱ्याच ठिकाणांवरून ह्या पालख्या या दिवशी पंढरपुरात दाखल होतात. हे वाऱ्या असतात ते विविध ठिकाणाहून येतात, जसं की देहू असेल, आळंदी असेल, तर अशा विविध ठिकाणावरून येतात. तर मुख्यतः ह्या ज्या वाऱ्या येतात त्याच्यामध्ये कोणाच्या पालख्या असतात, तर त्यामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी असते, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असते, संत सोपान काका महाराजांची पालखी असते, संत निवृत्ती महाराजांची पालखी असते आणि त्याचबरोबर संत कानोपात्रा आणि संत मुक्ताईबाईंची पण पालखी असते ह्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या ज्या काही वाऱ्या असतात विविध ठिकाणाहून निघतात, त्यांच्याबरोबर तिकडचे वारकरी देखील ह्या वाऱ्यांमध्ये सहभागी होतात आणि ह्या सगळ्यांची एकत्रित सांगता ही पंढरपुरात होते. तर ही पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या तीरी ह्या सगळ्या यात्रांची सांगता होते. चला तर आपण ह्या खास दिवशी आपण पंढरीच्या राजाला आपल्या कवितेद्वारे अभिवादन करूया. तर ही कविता माझ्या अहोंनी लिहिलेली आहे, म्हणजेच हेमंत जाधव, मिस्टर हेमंत जाधव त्यांनी लिहिलेली आहे. तर चला आता ही कविता मी तुमच्या पुढे सादर करते. आज चंद्रभागे तिरी येई भक्तांचा महापूर, विठू माऊलीच्या जय जयकाराने अवघे गरजे पंढरपूर. संपून जाई संकटे सारी येई मनाला उभारी, जेव्हा पाऊले चालती पंढरीची वारी. संसाराच्या दाहकतेमध्ये जीव शोधी सावली, नका घाबरू मुखात नाम असू द्या विठू माऊली. देहभान अर्पून मन होई दंग, कानी पडे जेव्हा संतांचे अभंग. ज्ञानदेवा रचिला पाया, तुका झाला सिकळस. हरिमुखे म्हणा नका करू आळस. सुखी समाधानी सुजलाम सुफलाम ठेव धरणी, हीच आमची प्रार्थना अर्पून देहभान तुझ्या चरणी. व्हावे तल्लीन नामस्मरणात नसावा भक्तीचा अभाव. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही आजची ही आषाढी एकादशी निमित्ताची खास कविता? तर मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि ह्याही अगोदर आपण एक आषाढी एकादशी निमित्त एक खास व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जी विठुरायाला जो नैवेद्य दाखवला जातो, महानैवेद्य, तर त्यातली एक विस्मरणात चाललेली एक रेसिपी आपण त्याच्यामध्ये दाखवली होती. तर त्या रेसिपीची लिंक सुद्धा मी तुम्हाला आय बटनमध्ये देखील देते आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देते. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. त्याचबरोबर त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी देखील ॲड करते, तिथून देखील तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे सांगा. आणि असेच तुम्हाला काही नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील आमच्या चॅनलमध्ये तर ते देखील आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जाता जाता ह्या वर्षीच्या वारीतले काही खास क्षणचित्र खास तुमच्यासाठी.